सालाबादप्रमाणे याही वर्षी राहाता तालुक्यातील रांजणगाव येथील जागृत देवस्थान श्री मच्छिंद्रनाथ महाराज यात्रा उत्सव मोठ्या मंगलमय वातावरणात पार पडलाय। प्रथेप्रमाणे श्री मच्छिंद्रनाथ महाराज यात्रेनिमित्त धार्मिक कार्यक्रम पार पडले। नवसाला पावणारे जागृत देवस्थान अशी श्रद्धा असलेल्या हजारो भाविकांनी यावेळी अग्निकुंडातून जात आपली नवसपूर्ती केली आहे। पंचक्रोशीतील भाविकांचे हे श्रद्धास्थान असून या यात्रेसाठी दूरवरून भाविक दर्शनासाठी आवर्जून येत असल्याचे यावेळी स्थानिक भाविकांनी सांगितलंय। आज आमच्या रांजणगाव येथे आमच्या रांजणगावचं ग्रामदैवत श्री मच्छिंद्रनाथ देवस्थान या देवस्थान मच्छिंद्रनाथांची वर्षातून 2 वेळेस यात्रा या ठिकाणी भरत असते। माघ पौर्णिमा तसेच चैत्री पौर्णिमा। माघ पौर्णिमेला या ठिकाणी काठीचा कार्यक्रम असतो, कुस्त्या असतात, बैलगाडा शर्यत पूर्वी व्हायच्या नाटकापर्यंत बंद झालेले आहे आणि वर्षातून येणारे भाविक या ठिकाणी आमचं गावचं दैवत जागृत देवस्थान आहे। ज्यांना कुणाला त्या ठिकाणी त्यांच्या मनोभावे जी त्या मागणी असेल, नवस असेल, तो त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांच्या त्या ठिकाणी मनोभावे त्या ठिकाणी बोलला जातो आणि तो नवसाची पूर्तता म्हणून या ठिकाणी आज चैत्री पौर्णिमेच्या दिवशी राडेचा कार्यक्रम म्हणजे विस्तवातून या ठिकाणी ज्यांनी जो नवस केलेला आहे त्या नवसाची पूर्तता म्हणून आज या ठिकाणी ते नवस पेटण्यासाठी हजारो भाविक या ठिकाणी आमच्या रांजणगावामध्ये या ठिकाणी येत असतात आणि ज्या नवस पूर्ण झाल्यानंतर की राहाड तो मुलगा असेल किंवा काही त्यांची जी मनोभावे केलेली प्रार्थना ती फलित झाल्यानंतर तो नवस फेडण्यासाठी या ठिकाणी हजारो लोक या ठिकाणी आमच्या आजूबाजूच्या गावातून या ठिकाणी येत असतात। पाहुणे रावळे आणि बरेचसे आमच्या या ठिकाणी गेलेल्या मुली त्या पण त्या ठिकाणी पौर्णिमेला यात्रेसाठी येत असतात आणि आमच्या गावामध्ये आजूबाजूच्या काट्यांचा मान या ठिकाणी पूर्वीपासून चालत आलेला आहे। तो आजही ती परंपरा आमच्या रांजणगावची आस्तागावची काठी असेल, तळेगावची काठी असेल, या काट्यांचा मान या ठिकाणी तो या मच्छिंद्रनाथांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी ते येत असतात आणि त्यांचं स्वागत रांजणगाव ग्रामस्थ त्या ठिकाणी मोठ्या आनंदाने करतात। मच्छिंद्रनाथांच्या समोर त्या ठिकाणी नतमस्तक होतात, आनंदाने हा सण या ठिकाणी साजरा होतो आणि गाडीचा कार्यक्रम झाल्यानंतर इथं वाईट म्हणून या ठिकाणी जे भक्त असतात गप्पाचा कार्यक्रम चांगल्या प्रकारचा या ठिकाणी संपन्न होतात आणि मोठ्या आनंदाने आज आमच्या रांजणगावच्या यात्रेच्या निमित्तानं सर्व भाविक आलेले आहेत। या सर्व भाविकांचे रांजणगाव सर्व ग्रामस्थांच्या वतीने मनापासून मी त्यांचे आभार मानतो। सर्वांना या ठिकाणी चैत्री पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो। काळामध्ये वयस्कर माणसांनी त्या टायमाला दाढी पौर्णिमा म्हणजे सगळ्यांनी मिळून एकत्रित यायची आणि त्या एकत्रित आल्यानंतर माघ पौर्णिमेला ही यात्रा भरायची। गावात छबिना मिरवला जायचा, गावात इतर कार्यक्रम करायचे आणि नंतर आल्यानंतर तिथं वहीत वगैरे व्हायची आणि आता चैत्र पौर्णिमेला ज्यांचा नवस असेल त्या नवसाची पूर्तता करण्यासाठी बाहेरची सर्व मंडळी या ठिकाणी यात्रेला येतात। लेकी बाळी जे बाहेरचे पाहुणे गणगोत इतर माणसं सगळे रांजणगावच्या यात्रेला या दिवशी हजर असतात। दुपारी 12 ते 12:30 वाजता आंबील आरतीचा कार्यक्रम होतो, नंतर जपाचा कार्यक्रम होतो आणि नंतर संध्याकाळी 10 वाजता राहडीचा कार्यक्रम होतो। या राहडीमध्ये आबाल, वृद्ध, तरुण हे सर्व मंडळी या राहडीतून निघतात। ज्यांचा नवस आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा धक्का लागत नाही अशी या मच्छिंद्रनाथाची हे ग्रामदैवत आमचं सर्वांचं ग्रामदैवत। आम्ही सर्व शिकलेले जरी असलो आणि मी स्वतः डॉक्टर आहे त्याप्रमाणे संपूर्ण जे काही शिकलेले आमचे बाहेर गेलेले काही जे काही आमचे नाते संबंधित सगळे आज या कार्यक्रमासाठी यात्रेसाठी ही नवसाची यात्रा म्हणतात। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी शुभेच्छा। तसेच माननीय श्री नितीन भाऊ शेजवळ यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा।
शुभेच्छुक नितीन भाऊ शेजवळ मित्रमंडळ शिर्डी, अमोल भाऊ खरात मित्रमंडळ शिर्डी शहर, झिंगा बॉयज ग्रुप आणि समस्त मित्रपरिवार शिर्डी। नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।